हॅलो, आज मी इथे मसाला डाळ खिचडी बनवत आहे। चवीला मस्त आणि रेस्टॉरंटमध्ये मिळते अशीच होते ही डाळ खिचडी। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर इथे मी या मोठ्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि पुन्हा अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहे। इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहे, तुरीची डाळ अर्धी वाटी आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी मुगाची डाळ आणि चण्याची डाळ घेतली आहे। या ठिकाणी तुम्ही मसूरची डाळ सुद्धा वापरू शकता। छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि पाणी घालून त्याला ठेवून दिलेलं आहे। इकडे आता मी फोडणीची तयारी करत आहे। इथे मी तेल घातलं, बटर घातलं, या ठिकाणी तुम्ही तूप पण वापरू शकता। जिरं, मोहरी, जिरं जास्त प्रमाणात घातलेलं आहे मी आणि छान मूठभर असे लसूण कापून घेतलेले आहे बारीक बारीक, ते घातलाय। कढीपत्ता घातला आहे आणि छान हे मिक्स करून घेतलं। बारीक चिरलेल्या मिरची घातल्या हिरव्या आणि लाल मिरची सुद्धा घातली आहे मी इथे। चवीला खूप मस्त अशी होते, रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच होते। इथे मी हिंग घातलाय थोडा आणि इथे एक मोठा कांदा कापून घेतलाय, तो घातलाय मी। तुम्ही या प्रकारे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण फार आवडणार ही रेसिपी। 1.5 टमाटर घातलेला आहे मी इथे, कोथिंबीर घातली आहे, धण्याची पूड घातली आणि थोडासा गरम मसाला घातलाय, हळद घातली आहे, चवीनुसार थोडं तिखट आणि मीठ घातलेलं आहे। तिखट पण फार कमी वापरायचं आहे, कारण खिचडी म्हटलं तर तिखट नसतेच ती, त्यामुळे तिखट कमी घातलं आहे आणि चवीनुसार मीठ आहे। भिजवलेले तांदूळ हे पूर्ण यामध्ये घातलेले आहे मी, तांदूळ आणि डाळ तेच पाणी वापरलेलं आहे मी। यामध्ये पुन्हा पाणी घालणार आहे, पण ते चांगलंच पाणी होतं, प्यायचं पाणी होतं, त्याच्यामुळे ते घातलंय मी। कोथिंबीर घातली आहे इथे आणि इथे थोडं आणखी पाणी घातलंय, कारण तर खिचडी आपल्याला पातळच हवी आहे, मोकळी खिचडी नकोय। इथे पाण्याला उकळी येऊ देत आहे, पाणी छान उकळू द्यायचं, थोडी घट्ट होऊ द्यायची, तांदूळ आणि डाळ फुगली पाहिजे, त्यानंतरच आपण कुकरचं झाकण लावणार आहे। इथे छान उकळून घेतलेलं आहे आणि कुकरचं झाकण लावून मी 4 शिट्ट्या करून घेत आहे। छान हाय फ्लेमवरती आणि लो फ्लेमवरती शिट्ट्या करून घेतल्या मी। इथे तडक्याची तयारी करत आहे कुकर थंड होतपर्यंत। इथे मी तेल घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि लसूण बारीक कापलेला तो घातलेला आहे। लसूण घातला तर खूप छान चव येते तडक्याला, त्याच्यामुळे लसूण नक्की घाला आणि लाल मिरची घातलेली आहे आणि यामध्येच मी लाल तिखट घातलाय। झालं, एवढंच घातलेलं आहे मी। कुकर थंड करून घेतला आणि त्याला उघडून बघितलाय, छान मिक्स करून घेत आहे पूर्ण। छान हे एकजीव करून घ्यायचं। खिचडी आपल्याला पातळ बनवायची, त्याच्यामुळे पाणी घालत आहे आणि याला फेटून घेत आहे मी। यामध्ये पाणी तुम्हाला जेवढ्या पातळ प्रमाणात हवी आहे त्या प्रकारे तुम्ही घालू शकता। बघा, इथे मी पाणी घालून त्याला पातळ करून घेत आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर ठेवलेलं आहे आता मी। छान पातळ अशी खिचडी झाली आहे। 4 ते 5 मिनिटे याला उकळून घेतलं आणि त्यावरती मी गॅस बंद करून तडका घातलेला आहे। चवीला खूप मस्त अशी वाटते ही खिचडी। रेस्टॉरंटमध्ये तुम्ही खात असाल तर घरीही नक्की तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला पण वाटणार का खूप भारी अशी खिचडी घरी तयार होणार, असं विश्वास होणार नाही तुम्हाला। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा। आवडलं असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या इन्स्टाला फॉलो करा। थँक्यू, बाय बाय, टेक केअर।